बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण याच्या अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपली आहे। वाल्मिक कराडला दुपारी व्हीसीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला व्हीसीद्वारे हजर केलं जाऊ शकतं। त्याआधी वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी होईल। इट्स अ रूटीन प्रोसेस की त्याची वैद्यकीय चाचणी होणार आणि मग त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाणार। 22 दिवसांपासून वाल्मिक कराड सीआयडी कोठडीमध्ये आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, आधी खंडणी प्रकरण आणि त्यानंतर मकोका विशेष न्यायालय अशा दोन्ही ठिकाणी त्याची कोठडी एक दिवसाआड होणार होती, तर आज कुठे त्याला हजर केलं जाणार आहे, कुठलं प्रकरण? वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणामध्ये एमसीआर मिळाला, न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर मान्य मोक्का न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती। 15 तारखेला ही सुनावणी झाली होती आणि त्यानंतर आज 22 तारीख आहे। गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराड हे सीआयडी कोठडीमध्ये आहेत आणि ते बीड शहर पोलीस ठाणे याच ठिकाणी सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत। आज त्यांना माननीय विशेष न्यायालय मोक्का या ठिकाणी उपस्थित केलं जाईल। विशेष जर आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस पोलीस कोठडी मागत असताना हत्या प्रकरणातील जे काही महत्त्वाचे धागेदोरे आहेत, त्याचबरोबर जो फरार असलेला आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याला देखील अटकेची कारवाई करायची आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांची चौकशी करायची आहे अशी मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर मोक्का अंतर्गत कारवाई करत असताना ही संघटित गुन्हेगारी आहे आणि जी हत्या संतोष देशमुख यांची झाली होती या हत्येला प्रोत्साहन दिलं आहे का हे देखील तपासायचं आहे, अशा पद्धतीने तपासी अधिकाऱ्यांनी मागच्या वेळेस दावा केलेला होता आणि त्यानंतर मान्य न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। मात्र आज ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आता मान्य न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि हजर करण्याच्या अगोदर जी वैद्यकीय तपासणी आहे ती देखील तपासणी केली जाणार आहे। मात्र जी रुटीनची तपासणी आहे ती तपासणी केल्यानंतर वाल्मिक कराड यांना सर्दी, खोकला आणि ताप आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे ती सरकारी जे पथक आहे त्या पथकाने, वैद्यकीय पथक आहे त्या पथकाने दिलेले आहे। यानंतर त्यांना कुठं हॉस्पिटलला चेकअपसाठी घेऊन जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज तपास यंत्रणा गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराड यांचा तपास करते, कसून चौकशी करते। त्यानंतरही आणखी तपास यंत्रणांना काही तपास करायचा बाकी आहे का नाही हे देखील आता मान्य न्यायालयासमोर मांडलं जाईल आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना सीआयडी कोठडी मिळणार का न्यायालयीन कोठडी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुवर्णा, नक्की। आणि या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा खूप काही घडामोडी घडलेल्या आहेत, खूप काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, प्रसार माध्यमांवर सुद्धा त्या बघायला मिळालेल्या होत्या। तुर्तास सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सुनावणी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। ही सगळी घडामोड आपण जी बघत होतो ही सगळी घडामोडी होती वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराड याला आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। कराडला सर्दी, खोकला, ताप असल्याची माहिती मिळते। आता सुरेश आपल्याला तीच माहिती देत होता की कराडवर उपचार सुरू आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्याला रुग्णालयात नेलं जातं का, तिथे त्याच्यावर थोडे उपचार करून मग व्हीसीद्वारे त्याला कोर्टात हजर केलं जातं का हे बघायचं। पण थोडं रुटीन चेकअप केल्यानंतर लक्षात आलं की सर्दी, खोकला, ताप आहे वाल्मिक कराडला। वाल्मिक कराड याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल। आज त्याला पोलीस कोठडी मिळते, म्हणजे सीआयडी कोठडी का न्यायालयीन कोठडी हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचा अजून काही तपास करायचा आहे का हे सुद्धा, कशासाठी कोठडी हवी आहे हे सुद्धा पोलिसांना आणि सीआयडीला यंत्रणांना सांगावं लागेल कोर्टामध्ये। दरम्यानच्या काळामध्ये काही व्हिडिओ समोर आलेले आहेत, काही बाबी अधिक स्पष्ट झालेल्या आहेत, ते सुद्धा कोर्टात पोलीस सांगतील, यंत्रणा सांगतील असं होतंच आहे स्पष्ट। डॉक्टरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराडच्या तब्येतीसंदर्भात ती बघूयात। कंप्लेंट आहे त्यानुसार त्यांना आम्ही गोळ्या औषध दिलेले आहे। सर्दी, खोकला आणि ताप त्यासाठी गोळ्या औषध दिलेले आहे। ताप देखील आलाय का? हो, म्हणता येते। त्यांचं ऑक्सिजन बघण्यात आलं, पल्स, बीपी, टेम्परेचर घेण्यात आलं आणि ब्लड प्रेशर। बरं, म्हणजे रुटीन तपासणी रुटीन नाही, रुटीन तपासणी आहे आपली, दररोज आपण। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींच्या संबंधित रोज एक नवीन माहिती समोर येते। संतोष देशमुखांचा मारेकरी असलेल्या विष्णू चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली आहे याबद्दल त्यांनी नवीन माहिती अंजली दमानिया यांनी समोर आणली आहे। लातूर कारागृहामध्ये आरोपी विष्णू चाटेच्या संबंधित नातेवाईक आणि जवळचे लोक असल्यानेच त्याने त्या कारागृहाची मागणी केल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे। विष्णू चाटेच्या जवळचा नातेवाईक नारायण मुंडे आणि हा नारायण मुंडे आहे आणि दमानिया यांनी त्याचा उल्लेख सुभेदार असा केलेला आहे। तर दुसरा मुरलीधर गित्ते हा बंदूकवाल्या फडचा मेवणा असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। तर तिसरा व्यक्ती आहे श्रीकृष्ण चौरे, हा चाटेचा मावस भाऊ आहे। 5 पोकलेंचा मालक असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे। त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय। तात्काळ या प्रकरणाची सुनावणी ही
ही मुंबईला हलवण्यात यावी आणि गुन्हेगारांना आर्थर जेलमध्ये ठेवावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा असल्याचं म्हणत त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोलणं टाळलेलं आहे. त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर, CID, SIT आणि न्यायालयीन, ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय. अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि या ट्विटमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर टीका केलेली आहे. चाटे बीडऐवजी लातूर जेलमध्ये जाण्याकरता अर्ज करतोय, मागणी करतोय, तर तो का? तर विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस द्यायचा का, असा प्रश्नसुद्धा अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी विचारलेला आहे. स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अंजलीजी, अशी एक मागणी होते या विष्णू चाटेकडनं की या जेलमध्ये नको त्या जेलमध्ये मला ठेवा, तर हे जे तुम्ही ट्विट केलंय, काय सांगाल त्याविषयी अधिक? आता कसं झालंय की गुन्हेगार देखील जेल ऑफ चॉईस मागायला लागलेत. आज म्हणजे जे विष्णू चाटे आहेत त्यांची जेव्हा पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयीन कोठडी द्यायची होती, तेव्हा त्यांनी मागणी केली की मला बीडचं जेल नको तर लातूरचं जेल द्या, आणि अशी मागणी केली गेली. आणि आयोला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी देखील काही ऑब्जेक्शन घेतली नाही. खरं तर आयोनी स्ट्रॉंगली सांगायला हवं होतं की हे सराईत गुन्हेगार जे आहेत या सगळ्या गुन्हेगारांवरचे आरोप अतिशय गंभीर आहेत आणि यांना जिल्ह्याच्या बाहेरच्या म्हणजे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये किंवा पुण्याच्या येरळा जेलमध्ये ठेवायला हवं. पण तसं न करता त्यांना लातूरला ठेवलं. आणि मग मी याच्या मागचं जेव्हा कारण शोधलं तर यांचे सगळे मर्जीतले लोक, अख्खी यादीच्या यादी मी आता DG रश्मी शुक्ला यांना देणार आहे की 8 जणांपैकी 3 तर यांचे नातेवाईक आहेत आणि बाकीचे लोक यांच्या मर्जीतले आहेत. म्हणून यांना बीड नको, लातूर हवं. म्हणजे याच्याचवरनं कळतं की काय तमाशा लावलाय. SIT जी होती ती यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची आधी होती, बीडच्याच अधिकाऱ्यांची होती, मग लावून धरल्यावरती बदलण्यात आली. त्यानंतर CIDची चौकशी काय झाली आपण सगळे बघतोच आहे. आत्ता जाऊन जो न्यायाधीश अपॉइंट व्हायचे होते ते 1.5 महिन्यानंतर अपॉइंट झाले. तर ही जी चौकशी होते आणि त्याच्यावर आज धनंजय मुंडे म्हणतात की अगदी योग्य तसा तपास चाललाय आणि ट्रायपार्टी तपास चाललाय. अरे खास तपास चाललाय. जर आम्ही सगळ्यांनी लावून धरलं नसतं तर हे केव्हाच मिटवलं असतं. आणि त्याचं उदाहरण देण्यासाठी 3 जुलैचा एक FIR देखील मी ट्विट केला आहे, तो तुम्ही माध्यमांनी दाखवा. त्याच्यात अतिशय गंभीर गुन्हे होते, पण चार्जशीट मधनं वाल्मिक कराड यांचं नाव पोलिसांनी वगळलं. म्हणूनच राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि SP बारगळ जे आधीचे तिथले होते अधिकारी, सगळ्यांना गुन्हेगार म्हणून ट्रीट करायला हवं. खरंय, काल आपण व्हिडिओ दाखवल्यानंतर याविषयी बोलत होतो तेव्हा सुद्धा हीच गोष्ट समोर आली होती
की प्रथमदर्शनी तरी हेच दिसतंय की अनेक पद्धतीनं वाचवण्याचाच प्रयत्न अधिक झालेला आहे आणि त्यातल्या त्यात सोपी परिस्थिती कशी आपल्या आजूबाजूला असेल हे अजून सुद्धा बघितलं जात आहे, जसं हे विष्णू चाटेच्या जेल चॉईस संदर्भात बोलता येईल. अंजलीजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही